जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। नमस्कार, 7 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बारामती नगर परिषद निवडणूक 2025 आपल्या सोबत आहेत नोडल अधिकारी भाऊसाहेब झेंडे। एक खिडकी योजनेमध्ये आता आपण आहोत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की रिक्षा तसेच इतर परवानगी कुठल्या पद्धतीने घ्यायचे, पॉर्नर सभा असतील किंवा नगरपालिका हद्दीत येणाऱ्या एनओसी कोणाकडनं घ्यायच्या, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार, नमस्ते। बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या विविध ठिकाणी असणाऱ्या 20 प्रभागामध्ये जे राजकीय पक्ष यांच्या ज्या मिरवणुकीच्या कार्यक्रमात प्रचार कार्यक्रमात नगरपालिकेने एक खिडकी सुविधा, जेणेकरून सर्व वाहनधारकांना एका खिडकीतून सर्व परवानग्या मिळाव्यात या उद्देशाने या खिडकीचा कक्ष उभारण्यात आलेला आहे। त्या निमित्ताने सर्व वाहनधारकांनी किंवा राजकीय पक्ष त्यांच्या प्रतिनिधी मार्फत या ठिकाणी विविध प्रकारचे अर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। वाहनधारकांनी या सर्व वाहनांसाठी लागणारे सर्व अर्ज या ठिकाणी उपस्थित घेऊन आरटीओ कडून सर्व वाहनाची तपासणी करून त्यांच्याकडून फिटनेस सर्टिफिकेट घेऊन वाहनांना या खिडकीमार्फत आपण परवानगी देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे वाहनांना लावणारा जे स्पीकर परवाना आहे तोही संबंधित पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन यांच्याकडून उपलब्ध करून या ठिकाणी एकाच खिडकी माध्यमातून देण्यात येत आहे। तसेच कोपरा सभा, विविध ठिकाणच्या परवानग्या या ठिकाणी नागरिकांना विविध ठिकाणी जाऊन हेळसांड होऊ नये त्या ठिकाणी एकत्र या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तरी आचारसंहितेचं सर्व पालन करून सर्व वाहनधारकांनी या एक खिडकी कक्षाचा करून घेऊन एक खिडकी कक्षाची सुविधा आपण कशा प्रकारे त्याचा उपयोग करून घ्यावा हे आपण करून घ्यावे। तसेच सर्व वाहनधारकांनी या ठिकाणी परमिशन घेऊनच सर्व प्रचाराचे माध्यम वापरावे, अन्यथा त्याच्यावर आरटीओ मार्फत सर्व कारवाई होईल याची दक्षता घ्यावी। नमस्कार, धन्यवाद झेंडे साहेब। 7 मराठी न्यूज साठी बारामतीहून विजय साबळे।